नमस्ते सर्वांना. फूड अँड मूड विथ समू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि आज मी आलेली आहे वीरेश्वर मंदिर खोपोली. आजपासून पशुपती व्रत केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सकाळी 8:30ला मंदिरात आलेले आहोत. तर बघू शकतात. तर आता मी पूर्ण तुम्हाला वीरेश्वर मंदिर दाखविणार आहे, जे खोपोलीमध्ये आहे आणि खूप जुन्या काळातील, जेणेकरून 1758 मधील हे मंदिर आहे. तर हा आहे मंदिरचा बाहेरचा परिसर. तर बघू शकतात, मस्त असं दगडी काम केलेलं आहे. पूर्ण हे दगडाचं आहे. श्री वीरेश्वर मंदिर, महादेव मंदिर. इथं फुलं वगैरे विकण्यासाठी पण येतात. आता आपण आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि हा आतील सर्व भाग तुम्ही बघू शकतात. हे बघा, खूप सुंदर असं जुन्या काळातील दगडाचं बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. इकडं आहे नंदी, त्याला पण एक मंदिर आहे आणि हे मंदिर आत्ताचं नाही तर खूप पूर्वीचं, म्हणजेच 1758 मधील हे मंदिर आहे. तर बघा किती सुंदर असं हे मंदिर आहे. आणि आज होता सोमवार. आम्ही सकाळी 8:30ला इथं आलेले आहोत आणि आजपासून मी पशुपती व्रत केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर मंदिरात आलेलो आहोत. तर मी प्रथम तुम्हाला नंदी दाखवते. इथला खूप सुंदर असा नंदी आहे आणि त्याला खूप सुंदर असं मंदिर पण केलेलं आहे बघा. आणि नंदी मोठा पण आहे. त्याची डिझाईन बघा, पूर्ण कोरीव काम एकदम सुंदर असं केलेलं आहे. बघू शकतात, खूप बारीक अशा डिझाईन इथं कोरलेली आहे आणि सुंदर असा हा नंदी आहे. आणि इकडं आहे महादेव मंदिर, वीरेश्वर मंदिर 1758 मधील. तर चला, तर मग आता तुम्हाला मी मंदिरातला आतील भाग दाखवते. आणि मंदिरला प्रथम येताना पण छोटं दार आहे आणि इथं पण छोटंसं दार आहे. हे बघू शकतात. हे फरशी वगैरे आता केलेली आहे, पण बाकीचं मंदिर सर्व हे जुन्या काळातील आहे. इथं कासव आहे, पलीकडे आहे हनुमान आणि एका बाजूला आहे गणपती. हे बघा, पूर्ण वरी घुमुट आहे. सुंदर असं मंदिर आहे. चहू बाजूला तुम्ही बघू शकतात. आता इथं गेट वगैरे आता केलेले आहेत, पण पूर्ण कमानी ह्या ओपन होत्या. इथं मुद्दाम याला काच केलेला आहे, कारण कासवाला फुलं किंवा बेल वगैरे कुंकू वाहून ते खराब होत होतं, त्यामुळे. तर इथं आहे महादेवाचं मंदिर आणि मध्ये आहे महादेवाची सुंदर अशी मूर्ती. बघू शकतात, सुंदर असं मंदिर आहे. हे पहा, पहिलं फक्त इथं पिंड होती, आता वरी मुकुट वगैरे लावलेला आहे. सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि मधील मंदिर पण किती सुंदर आहे. हे पहा, इथे पण घुमट आहे वर. सुंदर अशी देवाची मूर्ती आहे. आणि सकाळी सकाळी लोक अभिषेक वगैरे इथे करतात. आम्ही पण सकाळी आल्यावर मी माझं पूर्ण व्रत इथे केलं, अभिषेक वगैरे करून पूजा केली आणि त्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे वीरेश्वर मंदिरचा. सुंदर अशी मूर्ती आहे आणि सुंदर असं हे मंदिर आहे. हे मुकुट आत्ता बहुतेक महाशिवरात्रीला बसवलेला आहे. तर इकडल्या साईडला आहे हनुमान, हे बघू शकतात. आणि पलीकडल्या उजव्या बाजूला होता श्री गणपतीची मूर्ती. इथून आतमधून दर्शन केल्यानंतर इथून आपण आतमधून आला होतात, तर इकडून आहे बाहेर पडायचा रस्ता. आणि चोहू बाजूला याला कंपाऊंड आहे बघा. कंपाऊंड सुद्धा पहिलंच आहे, आताचं काहीच नाहीये. या मंदिराला शिवरात्रीच्या टाईमला इथं कलर वगैरे केलेला होता. मंदिर बंद होतं काही दिवसासाठी आणि पूर्ण कलर वगैरे सुद्धा इथं दिलेला होता. शिवरात्रीला महाप्रसाद पण असतो आणि मोठ्या प्रमाणात गर्दी पण खूप असते. हे पहा, सकाळी 8:30 वाजले तरी पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे. सुंदर असं मंदिर आहे. जर तुम्ही कधी खोपोलीला आलात तर नक्की इथल्या वीरेश्वर मंदिरला
भेट द्या. खूप छान असे मंदिर आहे, मन प्रसन्न राहते. आणि इकडल्या बाजूला तुम्ही बघू शकतात हे पूर्ण मंदिर, आणि इकडं आहे तलाव छोटासा, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघू शकता, ते जाळी वगैरे आता केलेली आहे तिने, कारण लहान मुलं वगैरे इथं येतात, खेळतात. तर बघू शकता तिथं मोठा तलाव आहे, आणि हे सुंदर असं तलावाच्या काठी हे सुंदर असे विरेश्वर महादेव मंदिर आहे. गणपतीचे विसर्जन वगैरे असेल तर या तलावामध्येच केलं जातं. हे बघू शकतात, मोठं असं तलाव आहे. आणि गणपती वगैरे असेल तर इथं विसर्जन करतात. आणि सुंदर अशी हे महादेवाचं मंदिर आहे, विरेश्वर महादेव मंदिर, खोपोली. हे बघू शकतात. सायंकाळच्या टाईमला पण इथलं वातावरण खूप सुंदर असतं, आणि पावसाळ्यात तर सांगायचं काम नाही. पावसाळ्याचं वातावरण एकदम सुंदर असतं. तुम्हाला कसं वाटलं महादेव मंदिर नक्की कमेंट